पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। अमानुष अत्याचाराविरोधात नवापूर नाभिक समाजाचा मूक मोर्चा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची ठाम मागणी। अमानुष कृत्याविरोधात संतापाची शांत लाट, नाभिक समाज रस्त्यावर। नाभिक समाजाचा इशारा, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। खमताने तालुका सटाणा येथील नाभिक समाजातील 9 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत नवापूर नाभिक समाजातर्फे आज शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा करण्यात आला। शहरातील श्री दत्त मंदिर येथून दुपारी सुरू झालेला हा मूक मोर्चा आशापुरी गल्ली, मेन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कचेरी रोड मार्गे जात नवापूर तहसील कार्यालय येथे पोहोचला। मोर्चा दरम्यान समाज बांधवांनी हातात फलक घेऊन शांततेत निषेध नोंदविला। तहसील कार्यालयात नाभिक समाजातील युवतींच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी पीडितेवर झालेल्या अन्यायाविरोधात समाजातील महिलांनी ठाम भूमिका मांडत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। निवेदनात सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, तसेच आरोपी व त्याच्या समर्थकांकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली। सोबतच आरोपींच्या साथीदारांवरही गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। या निषेधाच्या समर्थनार्थ नवापूर शहरातील नाभिक सलून दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत एकजुटीने निषेध नोंदविला। मूक मोर्चामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, महिला मंडळ, दुकानदार संघटना, युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नवापूर तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा येथील नाभिक समाज बांधवांनी मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून पीडितेला न्याय मिळावा अशी एकमुखी मागणी केली। तालुक्यातील खमता या गावात एका नाभिक समाजाच्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, अन्याय झालेला आहे। तरी मी नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसील साहेबांना विनंती करते की अशा नराधमाला काहीतरी कठोर शिक्षा व्हावी। असंच मागे पण एकदा शिंपी समाजाच्या पोरीला असंच झालं होतं, तर असं जर वारंवार होऊ लागलं तर मग कसं काय चालेल असं। तरी मी तहसीलदार साहेबांना विनंती करते की अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। 70 वर्षाचा वय असलेल्या नराधमाने अमानुष अत्याचार केला आहे। चिमुकली म्हणजे निरागसता, भविष्याची आशा आणि विश्वास आहे, आणि त्याच चिमुकल्यांवरती जर अत्याचार झाला तर कुटुंबच नाही तर पूर्ण समाज हादरतो। हा फक्त गुन्हा नाही तर माणुसकीवरचा डाग आहे, आणि माझी हीच विनंती आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी। सटाणा तालुक्यातील खामताने गावातील नाभिक समाजाच्या 9 वर्ष मुलीवर अत्याचार झालेला आहे। हा अत्याचार नसून हा संपूर्ण माणुसकीवर काळिंबा फासणारा आहे। तरी आम्ही नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की समाज व तालुक्याच्या वतीने आपल्या मार्फत महाराष्ट्र शासन व संबंधित न्याय यंत्रणेकडे एक अत्यंत गंभीर व संवेदनशील मागणी आम्ही घेऊन सटाणा तालुक्यात खमताने येथे नाभिक समाजाच्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 70 वर्षाच्या नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचार घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला। ही घटना केवळ क्रूर नाही तर माणुसकीला काळिमा फासणारी आहे। पीडित कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण संकटाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। समाजाच्या महिला व मुली सुरक्षितेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र संतापाचे वातावरण आहे। या घटनेत आणखी एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी आरोपी हा गावगुंड आहे। आरोपी व त्याच्या समर्थकांकडून पीडित कुटुंबाला जीवे ठार मारण्याची सातत्याने धमकी देण्यात येत आहे। ही धमकी न्याय प्रक्रियेवर दबाव, भीती दाखवण्याचे स्पष्ट प्रयत्न आहेत। यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे। त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता आहे। आमची प्रमुख व तातडीची मागणी, कुटुंबाला त्वरित पोलीस संरक्षण मिळावे। पीडित कुटुंब, साक्षीदार, आरोपीकडून कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे। केस फास्ट ट्रॅक कोर्टात त्वरित फाशीची शिक्षा।
या घटनेने आरोपी नराधमास कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता फास्टॅग कोर्टाद्वारे खटला चालवून आवश्यक पुरावे त्वरित सादर करून तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी व सदर प्रकरणात सरकारकडून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत केस फास्टॅग कोर्टात चालवावी. आपणास या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पीडित कुटुंबाला मिळणारा धमकीबाब अतिशय गांभीर्याने घेऊन आमच्या समाजाच्या भावना, आमच्या मागण्या तात्काळ शासनापर्यंत व न्याय यंत्रणेपर्यंत पोहोचवाव्यात. पीडित कुटुंबाला संरक्षण व फास्टॅग कोर्टात जलद गतीने न्याय प्रक्रिया सुनिश्चित करण्याची कारवाई आपल्या स्तरावरून त्वरित करणार ही आम्ही नाभिक समाजामार्फत आपल्याला विनंती सादर करतोय.